सराईत गुन्हेगारांचा दरोड्याचा कट अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणत लक्झरी कारसह 2 गावठी कट्टे आणि कारतूसं जप्त केली आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार करत पथकास दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना देत कारवाई कमी रवाना केलं। दरम्यान पथक MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 5 इसम त्यांच्याकडील 2 काळ्या रंगाच्या विना नंबरच्या 4 चाकी वाहनासह MIDC ते शेंडी जाणाऱ्या बायपास रोडनं गुरुदत्त मित्रमंडळ लवणवाडी या पाटीजवळ कच्च्या रस्त्याला आडोशाला लावून दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेत। मिळालेल्या माहितीवरून पथकानं पंचासमक्ष संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता अंधारात 2 काळ्या रंगाच्या 4 चाकी वाहनाच्या बाजूला 5 इसम संशयितपणे उभे असताना आढळून आले। पथकाने त्यांच्याकडे तेथे थांबण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही। त्यामुळे पथकाने शाहरुख शेख, इम्रान अनवर पठाण, तंजीम नदीम शेख, फिरोज चांद शेख, रेहान रौफ शेख यांना ताब्यात घेतलं। पथकानं पंचासमक्ष ताब्यातील या आरोपींची अंगझडती घेत त्यांच्याजवळील 1,04,000 रुपये किमतीची 2 गावठी कट्टा, 4 जिवंत कारतुसं, 100 रुपये किमतीचा 1 लोखंडी टॉमी, मिरची पूड, 4,15,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल, 15 लाख रुपये किमतीची क्रेटा कार तसेच 12 लाख रुपये किमतीची टाटा हेरियर काळ्या रंगाची कार असा एकूण 32,19,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील आरोपी शाहरुख शेख आणि इम्रान अनवर पठाण यांना विश्वासात घेत अधिक विचारणा केली असता त्यानं जप्त मुद्देमालातील गावठी कट्टा आणि जिवंत कारतुसं हे आसिफ उर्फ आशू पठाण, राजेंद्र गांगुर्डे यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली। ताब्यातील आरोपींपैकी शाहरुख शेख आणि इम्रान अनवर पठाण हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहे। ताब्यातील आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीसह आढळून आल्यानं त्यांच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।